मूर्ख लोकांची 13 लक्षणे. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्खांची अनेक लक्षणे सांगितली आहेत. सकारात्मकतेच्या प्रवासात नकारात्मक काय आहे, काय नको आहे, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. नकारात्मकता ओळखून तिला दूर ठेवणं हा आपल्या सकारात्मक प्रवासाचा एक भाग आहे. याच अनुषंगाने आज आपण मूर्खपणाची 13 लक्षणे जाणून घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणे आपल्याला आढळू शकतात. काही माणसं तर अशा मूर्खपणाच्या वागणुकीमुळे इतरांना त्रास देत असतात. त्यांच्यापासून सावध राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही लक्षणे ओळखणं महत्त्वाचं ठरतं. तर चला पाहूया 13 मूर्ख लक्षणं आणि तुमच्या निरीक्षणात येणारी कोणतीही अशी लक्षणे तुम्हीही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. 1. जो अहंकाराने वागतो तो एक मूर्ख असतो. म्हणजेच जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी अहंकाराने वागतो, त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळप्रसंगी आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत असं भासवतो, तो एक मूर्ख असतो. 2. जो मनुष्य केवळ स्वार्थ बघतो तो एक मूर्ख असतो. माणूस स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटत असतो आणि ते करणं अजिबात अयोग्य नाही. पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं, इतरांचा कुठलाच विचार न करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. 3. करावे तसे भरावे हे ज्याला कळत नाही तो एक मूर्ख. कर्माचा सिद्धांत आहे, आपण जसं कर्म करू तसंच त्याचं फळ मिळतं. म्हणजे चांगलं कर्म केलं असता त्याची फळं चांगलीच मिळतील आणि वाईट कर्म केलं असता त्याची फळं वाईटच मिळतात. आज ना उद्या हे घडतं, पण हे ज्याला कळत नाही, करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही, तो एक मूर्ख असतो. 4. जो व्यक्ती सदा सर्व काळ चिंता करतो तो एक मूर्ख असतो. हा अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असते, काळजी असते. पण सदा सर्व काळ म्हणजे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस जर माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल? अशाने मनुष्य कृती शून्य होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं चुकीचंच आहे. 5. जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्ख असतो. जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो, त्यांच्याशी प्रेमाने 4 शब्द नीट बोलू शकत नाही आणि नीच माणसांशी संगत ठेवतो आणि त्यांच्याबरोबर बरं वागतो आणि जीवलगांना त्रास देतो तो एक मूर्ख असतो. 6. जो कृतज्ञ असतो तो एक मूर्ख. कृतज्ञ व्यक्ती म्हणजे काय? एखाद्यावर उपकार केलेले असता त्याची परतफेड जो अपकाराने करतो तो असतो कृतज्ञ. तो व्यक्ती मूर्खच असतो. 7. जो कपटी असतो तो एक मूर्खच असतो. जो कटकारस्थान रचतो कपटी असतो, ज्याच्या मनात दुसऱ्याचं वाईट करणं हाच हेतू असतो, पण स्वतः काहीतरी उत्तम काम करण्याचं धारिष्ट ज्याच्यामध्ये नसतं, तो एक मूर्ख असतो. 8. जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख. त्याला आसुरी आनंद असे देखील म्हणतात किंवा राक्षसी आनंद असेही म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतः दुःखी होणे याला काय अर्थ आहे? असं म्हटलं जातं की सुख हे वाटल्याने वाढतं आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं. पण याच्या विरुद्ध जो अगदी वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो तो एक मूर्ख असतो. 9. जो दुसऱ्याच्या खाजगीत अतिप्रमाणात ढवळाढवळ करतो तो एक मूर्ख. आता 2 माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असं सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाचच त्यांच्यामध्ये जाऊ नये. पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाचच त्यांच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ करतो, ते एक मूर्खपणाचे लक्षण आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठपर्यंत जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत, किती दृढ आहेत यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. त्याचप्रमाणे वागावं. 10. जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख. म्हणजेच दुसरा काहीतरी आपल्यासाठी करेल या भरवशावर जो राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळस करत राहतो, तो व्यक्ती मूर्ख असतो. आपल्याकडे एक म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर. पण या प्रयत्नाला जो जाणत नाही, जो प्रयत्न करतच नाही, त्याची गणना मूर्खांमध्येच केली जाते. 11. जो कंजूसपणाचा अतिरेक करतो तो देखील एक मूर्ख असतो. कंजूसपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे. काटकसर ही गरजेची असते, जिथे हवी तिथे ती करावीच. पण कंजूसपणा तर तो मूर्ख लक्षण मध्ये गणला जातो. जिथे गरज आहे तिथे आवश्यक आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितकाच खर्च हा केला गेला पाहिजे.
नाहीतर कंजूसपणा हा एक मूर्ख लक्षण मध्ये गणला गेला आहे. 12. जो मनुष्य कायम आत्मस्तुतीच करत राहतो तो एक मूर्ख. म्हणजेच जो माणूस सतत बढाया मारत राहतो, सतत हुशारक्या मारत राहतो, करतो एवढंस पण दाखवतो खूप मोठं आणि हे मी सगळं केलं आहे असं म्हणून स्वतःच सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो, तो एक मूर्ख व्यक्ती. 13. जो व्यक्ती करतो थोडं पण बोलतो फार, तो एक मूर्ख. म्हणजे जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो, तो एक मूर्ख आहे. म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो, जो कृती करायला घाबरतो, तो कृतीशून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो. हे मूर्खांचं लक्षण आहे. तर मित्रांनो, मूर्ख लोकांना ओळखून योग्य अंतर राखणे हे आपल्या यशासाठी महत्त्वाचं आहे. या लक्षणांवरून त्यांची ओळख पटवून शहाणपणाने निर्णय घ्या. शेवटी शहाणपणाने जगणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद मंडळी.